चैत्र यात्रेसाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर आलाय। जवळपास 3 लाख भाविक जे आहेत ते पंढरपुरात दाखल झालेत। विठू नामाच्या जयघोषानं पंढरी नगरी नाहून निघाली आहे। विठुरायाच्या गाभाऱ्याला खास सजावटही करण्यात आली आहे। तर थेट गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आज कामदा एकादशी अर्थात चैत्र एकादशीचा सोहळा आज पंढरपूरमध्ये साजरा होतोय। राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेले आहेत। जवळपास विठ्ठल मंदिरापासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती दर्शनाची रांग गेलेली आहे। आपण बघतोय की विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झालेली आहे। आज चैत्र एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पुणे येथील भाविकांनी ही सजावट केलेली आहे। जवळपास 13 प्रकारच्या विविध देशी विदेशी फुलांनी ही सगळी मंदिरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे। विठ्ठलाचा गाभारा, सभा मंडप आणि संत नामदेव पायरी या ठिकाणी अशा पद्धतीची आकर्षक मनमोहक अशी ही सुंदर सजावट करण्यात आलेली आहे। या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे। आज चैत्र एकादशीच्या निमित्ताने पहाटे विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।